प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण स्पेशल अशी छोले मसाला बघणार आहोत, जे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। अजिबात जास्त मसाल्याची गरज नाही, एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी छोले मसाला आहे। फक्त तुम्हाला छोले भिजवून ठेवायचे आहेत किंवा तुम्हाला रेडीमेड बाजारामध्ये देखील छोले भिजवलेले मिळतात, ते देखील छोले तुम्ही आणू शकता आणि कमी साहित्यामध्ये म्हणजे कमी मसाला वापरून आपण ही रेसिपी करणार आहोत। तर मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर प्रीताज किचनला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर मंडळी, इथे मी 1 वाटी छोले रात्री भिजवून ठेवले होते आणि रात्री भिजवल्यामुळे छोले एकदम छान असे भिजलेले आहेत। तर छोले भिजलेले आहेत तर ते स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये पाणी ॲड करायचं आहे। परत एकदा मी छोले धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले ॲड करायचे आहेत। 2 मसाला, इलायची, तमालपत्र, 4 लवंग आणि 4 मिरे आणि थोडासा खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। त्याने छोले एकदम छान फुलतात आणि शिजतात देखील छान। त्याच्यानंतर आता मसाला करण्यासाठी इथे मी 3 कांदे, 1 टमॅटो, 4-5 काजू घेतलेला आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता हे आपण मसाला तयार करण्यासाठी कट करून घेणार आहोत आणि ह्याला एकदम थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे, जास्त डार्क देखील भाजून घ्यायचं नाही। तर पहिला कट करून घेऊया आणि मग भाजून घेऊयात। कांदा, टमॅटो हे चिरून झालेलं आहे। आता आपण त्याला भाजून घेऊया। तर भाजून घेण्यासाठी मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं नक्की टाका, जिऱ्याने एकदम मसाला छान होतो आणि मसाल्याला टेस्ट देखील एकदम छान येते। त्याच्यानंतर जे आपण बारीक केलेलं चिरून ठेवलेलं कांदा ते होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याला भाजून घ्यायचं आहे। जास्त देखील भाजून घ्यायचं नाही, म्हणजे काळपट पडेल असं भाजून घ्यायचं नाही, फक्त त्याला थोडेसे डाग पडतील, म्हणजे कांदा आणि टमॅटो थोडासा शिजला पाहिजे, अशा पद्धतीने ते शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मसाला आपला शिजवून झालेला आहे। तर आता तो थंड करण्यासाठी आपण कढई खाली घेऊन मसाला थंड झालेला आहे। आता आपण मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यामध्ये खोबरं देखील ॲड करायची गरज नाही, एकदम कमी साहित्यामध्ये हे मसाला तयार होतो। तर आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊया। मसाला बारीक करून झालेला आहे। आता आपण छोलेला फोडणी द्यायची तयारी करून घेऊया। इथे आपले छोले एकदम छान असे शिजलेले आहेत, तुम्हाला दिसत आहे। मी तुम्हाला एक छोले दाबून देखील दाखवलेले आहेत। तर एकदम छोले मस्त असे शिजलेले आहेत। तर याच्यामध्ये जो गरम मसाला आपण ॲड केलेला आहे तो मसाला देखील याच्यामधून काढायचा आहे। पण मसाला करत असताना आपण जे छोले शिजवलेले आहेत ते देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही त्याच्यामध्ये मॅश करून टाकले तरी देखील चालेल आणि त्यातलंच पाणी देखील मी या मसाल्यामध्ये परत ॲड केलेला आहे। आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये न परत फोडणीमध्येच ॲड करून घ्यायचा आहे। तर आता याच्यामधले पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये जे गरम मसाले ॲड केलेले आहेत ते काढून घेऊयात। छोलेला फोडणी देण्यासाठी इथे मी 2 चमचे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कढई आपण जे मसाला केला होता तीच कढई मी इथे घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि जो केलेला मसाला आहे तो याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे।
मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. आणि आता इथे छोल्यामध्ये जे आपण खडे मसाले टाकलेले होते ते देखील मी काढून घेतलेले आहे. मसाला चांगला आपला परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा छोले मसाला, आमचूर पावडर आणि गरम मसाला ॲड करायचा आहे. बाकीचे कोणतेही मसाले ॲड करायची गरज नाही. तर हे मसाले ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे मी बेडगी मिरची कलरसाठी वापरली आहे आणि तिखटसाठी तुम्ही कोणतीही मिरची वापरू शकता. हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि मसाला शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्याने मसाले पटकन शिजतात आणि मसाल्याला तेल देखील एकदम छान सुटतं. तर आता मसाले परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मसाला शिजवून घेऊया. मसाला आपला छान असा शिजलेला आहे. मसाल्याला तेल देखील छान असं सुटलेलं आहे. तर आता आपण जे छोले शिजवून घेतलेले होते ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ग्रेव्हीची थिकनेस जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तुम्ही जे आपण छोले मिक्सरला बारीक करून घेतलेले होते ते देखील याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि ते आता छोलेला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नंतर त्याला आपण तडका देणार आहोत. छोलेला आपल्या उकळी आलेल्या आहेत. आता कढई आपण खाली उतरून घेऊयात आणि छोलेला एकदम छान असा तडका देऊन घेऊयात. तडका देण्यासाठी इथे मी छोटीशी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला तिखट पावडर, चटणी पावडर टाकायची असेल तरी देखील तुम्ही थोडीशी देखील ॲड करू शकता. पण आपण छोलेमध्ये देखील तिखट मिरची पावडर ॲड केलेली आहे त्यामुळे इथे नाही केली तरी देखील चालेल. त्याच्यानंतर अशा प्रकारे एकदम तडतडून असा छोलेला तडका द्यायचा आहे. तर मंडळी एकदम छान असे आपले इथे छोले तयार झालेले आहेत. तर आता आपण भटोरे तयार करून घेऊयात. भटुरे करण्यासाठी इथे मी 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2.5 वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 चमचे दही, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आहे. कसुरी मेथी ॲड केल्याने भटुरेला एकदम छान अशी टेस्ट येते. आणि त्याच्यानंतर इथे मी बेकिंग सोडा देखील वापरलेला आहे. बेकिंग सोड्याने भटुरे एकदम मऊसूत असे होतात आणि एकदम छान लागतात. तर आता याच्यामध्ये थोडंसं मी तेल देखील ॲड केलेलं आहे. तर तेल गरम ॲड करायचं नाही, तुम्ही तेल थंडच ॲड करायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा मऊसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे भटुरेसाठीचं पीठ मळून तयार झालेलं आहे. त्याला एक अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. रेस्ट करून झाल्यानंतर इथे मी त्याचे गोळे तयार करायला घेतलेले आहेत आणि आता एकदम छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. भटुरे लाटायसाठी घ्यायचे आहेत. भटुरे लाटण्याच्या अगोदरच मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलं होतं.
तापल्यानंतरच भटुरे आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि भटुरे अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत. या साईजमध्ये तुम्ही भटुरे लाटू शकता. आणि आता तेल देखील गरम झालेलं आहे, तर आता तेलामध्ये भटुरे याच्यामध्ये सोडायचे आहेत. तुम्हाला दिसत आहेत भटुरे एकदम छान असे फुललेले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे भटुरे करून बघा. तुमचे भटुरे अजिबात चपटे होणार नाहीत किंवा कडक देखील होणार नाहीत. एकदम मऊसूत होतात आणि एकदम छान असे फुलतात. तर मंडळी, अशा प्रकारे भटुरे आणि छोले नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मी दुसरा देखील भटुरा लाटून दाखवत आहे. तो देखील अशाच प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आणि भटुरा लाटत असताना भटुरा पलटी करून अजिबात लाटायचा नाही. तो एकाच साईडने लाटून घ्यायचा आहे. फक्त तो तुम्हाला गोल फिरवायचा आहे. अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे. आणि आता हा देखील आपण तेलामध्ये तळून घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला ही छोले भटुरेची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.